मित्रांनो बघू शकता, हा एक चांगूसारखा एक प्रकार आहे. हे बघा, दोस्तों ज़रा इस जगह का तो देखो, देखो पूरी तरह से कालू से भरा हुआ पत्थर, और ये पत्थर से अपन चल चल के आ रहे हैं. अगर गलती से भी यहाँ से पत्थर फिसल गया तो पैर का चामड़ी निकलना बहुत ही मुश्किल और आसान है. एक कतर वाला पत्थर है, देखो दोस्तों. और गलती से विदाउट शूज यहाँ पे आ गए तो काम तमाम. देखते अभी ये पत्थर से अपन अभी निकालेंगे कालू. ये जो जगह है पूरा पत्थर से कालू भरा हुआ है. इसको अभी तोड़ तोड़ के निकाल के खा जाएंगे दोस्तों. बड़ा वाला कालू देख के इसको फोड़ के निचोड़ के खाएंगे दोस्तों. चलो आगे दिखाता हूँ मैं आपको. ये तो थोड़ा छोटा साइज़ है, मगर अपन उसको देख देख के बड़ा वाला साइज़ फोड़ देंगे और जगह पे ही खा लेंगे दोस्तों. आ जाओ यहाँ पे देखो, ये देखो, ये तो साइज़ से बड़ा दिख रहा है. उसको अभी पत्थर से मैं तोड़ तोड़ के अंदर से कालू निकाल रहा हूँ. उसी को ही सी फूड बोलते हैं. ये देखो दोस्तों, ये देखो, इसके अंदर से सी फूड निकला हुआ है. अभी उसको धो के अपन ऐसे ही चबा रहे हैं. ये देखो, ये निकला अंदर से सी फूड. इसको बोलते हैं कालवा दोस्तों. तो उसको अभी हम खा जाएंगे. अपन ने सी फूड निकाला है, देखो अभी ऐसे उसको चबा के खा जाएंगे. इसको अपन कालवा बोलते हैं अपने गांव में. क्या टेस्ट आ रहा है दोस्तों, एक नंबर. चॉकलेट आहे माझ्याकडे, तो केळी पण आणली. ओके, चला खेकड्यांसाठी सतीशने काठी तोडलेली आहे. कशाला? हे बघा, अजून 2 घेतलेल्या. हरवली होईल तर कसला कामाला येईल. हा सीधा इकडे. तर गाईस नमस्कार. खूप दिवसांनी आपली आज व्हिडिओ बनते आहे. तर मित्रांनो, आज एक खास दिवस आहे. खास दिवसामध्ये आपण आलेलो आहेत काव बोचायला. म्हणजे वियाने किंवा कोयतीने खडक फोडून त्याच्यामधले कालवा हे बीज आपण काढतो. तर माझ्यासोबत आज जोडलेला आहे सतीश आणि आपल्याबरोबर 2-3 लेडीज आहेत. हा बघा सतीश मित्रांनो, आणि हे इकडे खडप आहे, त्या लेडीज 2 चाललेल्या आहेत. तर तिकडे आपण कालवा वेचणार आहोत. तर त्याचबरोबर खेकडे पकडण्यासाठी बघा आपण काट्यासुद्धा तोडलेल्या आहेत. आणि कालवा बोचल्यानंतर ते चम्मचने किंवा अजून कशाने काढायचे असतात ते, पण ते आपण मी चम्मच घेऊन आलेला आहे, त्या लोकांनी आणलेलं आहे म्हणून हे काठीचा वापर करणार आहेत. ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो कशाप्रकारे कालवा बेसून ते वेचत असते. तर आजची व्हिडिओ धमाल आहे मित्रांनो. पाणी पण ओटत चाललेलं आहे. कातळ आहे बघा, खडप हे बघा खाली होत चालले. म्हणजे आज वेगळीच मजा आहे या खडपामध्ये. कारण आपल्याबरोबर लेडीज आहेत, म्हणजे अनुभवी लोक आहेत वेचण्यासाठी. तर चला मित्रांनो, दाखवतो तुम्हाला काय व कशी वेचतात ते. तर सतीश चाललेला पुढे, आणि हे बघा हे टोटली जे आहे खडप आहे, करपाणी भरलेलं आहे. त्याच्यामुळे त्या लोकांना पण शूज घालून बोलवलेलं आहे, आणि आम्हीसुद्धा दोघे शूज घालून आलेले. पाय इकडे तिकडे पडला तर वार होणार, त्याच्यापेक्षा शूज बेटर. आणि हे बघा, आम्ही दगडांच्या दरीतून आम्ही इकडे चाललेलो आहोत. आणि इकडे अजून भरती चालू आहे, ती ओटेल
म्हणजे आम्हाला आज खूप वेळ पाणी भेटेल आम्हाला कालवा वेचायला, फिशिंगसाठी पण आणि क्रॅपिंगसाठी पण. क्रॅपिंग आम्ही जे आहे आज दगडांमध्ये करणार आहोत. हे बघा सगळे शूज घालून आलेत, नवीन शूज वगैरे, कारण हे बघा हे सगळे जे दगड आहेत ते कालवानी भरलेले आहेत. या इकडे या, इकडे या. आणि ओटी जस्टच होते आहे, थोडं पाणी बाकी आहे. म्हणजे अजून आम्हाला तिकडे डीपमध्ये जायला भेटेल. म्हणजे जेवढं आम्ही आतमध्ये जाऊ तेवढे आम्हाला मोठ्या साईजचे कालवा भेटणार आणि धमालेलाच फिशिंगला आणि कालवा वेचायला. हे बघा पाणी चाललेलं आहे इकडून दरी दरीने. हां, जे लोक आहेत खूप खुश झालेले आहे कालवा बघून. बोलतात एक एक ड्रम आम्ही भरून घेऊन जाऊ वेचून. सतीश तुला नाही जमत आहे, वेळ लागते तुला, कुस्करलंच ते. मी दगड काढत होतो मोठ्याच्या मोठा. तर तुम्ही आज 1000 रुपयाची दरी बोचणार का कालवा? अरे 1000 रुपयाची काय, हां ती बोतायला बसली ना तर हां. कालवर ते कालवर असतात ना गावाला, हां. ते पाहिजे. हे बघा उतरते अजून पाणी, अजून मोठे मोठे खडक अजून पाण्याखालीच आहे. अजून मजा आली उतरलं की. अमृता येत नव्हता. त्याला वाटलं की कालवा कुठे कालवा तिकडे नाही जास्त. केळी बिळी तेवढीच की आणली काय काढायला. तर घे, हे डबा ठेवू का तुझ्या इथं? काय हात तो तिथंच राहू दे. बारका घे कोयता. विळा पण आणलाय की. नाहीतर मग मागे जाते तर मागे जातो वर, तोपर्यंत आम्ही पुढे बघतो आहे का उतरलेले. हा मस्त साईजचे. सुरुवात झालेली आता. छोटे साईज आहेत ते. तोवर माझी कोयती ते सतीश, माझीवाली दे सतीश. हे कोयते इथं आहे मागाय. हां ठीक आहे, हे ह्याची घे तोपर्यंत. ही जड आहे, ही घे. हे बघा हे चांगले वेचलेत लगेच. एवढे आहेत ना. मित्रांनो बघा कन्फ्यूज झालेलं आहे. कालवा एवढ्यात खाली कुठले बोचायचं ते समजत नाही आहे. बघा दगड भरलेले आहेत तरी मोठी साईज शोधून शोधून बोचतात.
बाहेर आला. एक नंबर. चल ना ते बोटाला शोध. टाक टाक. एवढी 5 मिनिटामध्ये वेचून झालेली आहेत आपली. मजा येते का वेचायला? हा हे आहे समीरच्या मम्मी. हे बघा, हे जून आहेत ना? कोवली आहे. हे पण अजून कोवळे आहेत, फक्त ते दिसायला वाटते आपल्याला काला पत्थर आहे. अजून कोवळीच आहे अजून. म्हणजे अजून तरी तयार व्हायला 1 हप्ता जाईल. 1 हप्त्यामध्ये अजून चांगले घर भेटणार आपल्याला ते. वाह मस्त. वो 15 एक वर्ष तुम्ही वेचताय ना कालवाही गावाला? म्हणजे दांडगा अनुभव आहे. 15 काही जास्त म्हणजे 20 एक वर्ष तुम्ही कालवा बोसताय. आणि तुमचं घर पण खाडीजवळच आहे ना, त्याच्यामुळे अरे वाह काय साईज. अरे बघू बघू सतीश. अरे वा बिग साईज आहे यार, मस्त. बघा सतीश पण शिकलेला आहे काढायला. हे बघा जबरदस्त. पण इकडे कावलं बोसायला खूप मजा येते. हे बघा एवढे आत्तापर्यंत आपण जमवलेले आहेत. हे कोयती आहे. वेगळीच मजा मित्रांनो, मेहनत करून खायची. जबरदस्त. अजून वेळ लागणार ना? म्हणजे साधारण किती दिवस लागणार अजून तयार व्हायला? अजून 2 महिने जाणार. म्हणजे ह्यांच्या हिशोबाने जेव्हा आपण टोक मारतो तिकडे तर ती कालवं कुसकुरतात, म्हणजे त्यांचा चुताडा होतो. हे बघा अख्खी निघत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये अजून येलो येलो जेव्हा होणार त्या प्रॉपर कालवं ती तयार झालेली असताना. म्हणजे ही आहेत अजून, म्हणजे छोटी आहेत, कोवळी कालवं आहेत. टोक मारल्यानंतर सगळं विस्कटून जाते, म्हणजे अख्खी भेटत नाही आहेत. पण तुम्हाला मजा आली का इकडे कालवं बोचायला? मजा आली ना? ठीक आहे. म्हणजे 2 महिन्याने आपण पुन्हा एकदा येऊ इकडे, शिमगा वगैरे झाल्यावरती. ओके बरं. तर गाईस बघू शकता हे अख्खा दगड जे आहेत ते कालवाने भरलेलं आहे. म्हणजे अमाप असंख्य असे दगड आहेत कालवाने भरलेले, न संपणारे. मे महिन्यापर्यंत ते फुल सारे आपल्याला कालवा बोचायला भेटणार. हे बघा थोडी मेहनत घ्यावी लागते ह्या ठिकाणी आल्यावरती. आणि शूज हात ग्लोव्ज शिवाय पर्याय नाही तर हात फाटतात. मित्रांनो ही मी वेचलेली कालवा आहेत. अर्धा डबा झालेला आहे छोट्यातला. आणि हे सतीशने बोचलेला आहे. सतीश भूक लागली आहे, तो साईडला गेलेला आहे. आणि ह्या समीरच्या मम्मीने आणि ही आपली ताई आहे सोबत. हे बघा, हां हे बघा ने एवढे बोचलेले आहेत. तुला कसं वाटतंय कालवा बोचायला? काय अनुभव तुझा? छान वाटतंय. मग पुन्हा येणार का इकडे बोचायला? ओके. म्हणजे आता आम्ही ठरवलेलं आहे नेक्स्ट टाईमला जेव्हा येणार आम्ही ह्या खडपामध्ये तर आम्ही अजून लोक घेऊन येणार. माझे सोबत अजून बोचायला सगळे मजा येईल. जेवढे लोक येणार तेवढी या खडपामध्ये कालवा बोचायला मजा येईल. असंख्य असे दगड भरलेले आहेत कालवानी. तो बघा आपला गावकर येतोय तिकडून सगळं घेऊन. भूक लागलेली आहे. केळी वगैरे सोबत घेतलेले. भाऊ सगळं जमा करून घेऊन येतोय. मित्रांनो बघू शकता
हा एक चामूसारखा एक प्रकार आहे. हे बघा, हे काही लोक असेच पण खातात आणि त्याला बॉईल करून पण आपण खाऊ शकतो. एकदम भसभशीत भाग असतो हा मांसाहारी. त्याला तुम्ही काय बोलता नक्की कमेंटमध्ये सांगा. पण आमच्याकडे चामू बोलतात त्याला. ह्याच्यामध्ये छोट्या साईज पण येतात, पण हे समुद्र आहेत ते खूप मोठी साईज आहे. हे जर असे 7-8 भेटले तर एक मस्तपैकी रस्सा होऊ शकतो. एका कालवणाचे होऊ शकतात. म्हणजे मटणासारखं त्याला ही चव असते. मांस असतात तरी. हे बघा, घेरलं मला त्यांनी बोटावरती. बाबा, मस्त साईज आहे भाई. काढ. त्याच्या बाजूला चामू पण आहे. एक नंबर, एक नंबर. चामू वर या. दाखव जवळ जर. थांबा क्लोज मारला. यस, उलटा करा त्याला बघू. हा एक चामू भेटला आहे.